आता आम्हाला कंटिन्युअसली आम्हाला प्रवास करून आम्ही आता जमलो आहे आणि इथे आता आम्ही जस्ट डिनर प्लॅनिंग केलेलं आहे. आम्ही आता टकोलीला आहे, म्हणजे आम्ही म्हणजे आता ऑलमोस्ट कुठे आलो आपण, हिमाचल. जय खानदेश मित्रांनो, जय श्रीराम. आणि आपली रेल्वे चुकून गेली होती, त्यामुळे आपण गाडी केलेली आहे 14 सीटर. आणि बघा आपण इकडे आता पेट्रोल पंपवर आलेलो आहे, पेट्रोल भरतो आहे आपण. तर पेट्रोलचा रेट इकडे 84 रुपये आहे आणि यांनी 50 लिटर पेट्रोल भरलेलं आहे, 51 लिटर पेट्रोल भरलेलं आहे. आता आपली गाडी निघालेली आहे कालकावरून. इकडे रोडाचे कामं चालू आहे बघा, सगळीकडे पूर्ण रोडाचं काम चालू आहे नॅशनल हायवेचं. आणि खूप छान रोड तुम्हाला बघायला मिळणार आहे इकडे. तर मित्रांनो, आम्ही पोहोचलो होतो कालका रेल्वे स्टेशनवर, पण विषय असा झाला की आपली गाडी साईनगर शिर्डी ते कालका ही गाडी लेट झाली आणि आम्हाला कालकावरून शिमला जाण्यासाठी जी टॉय ट्रेन होती, शेवटची गाडी, ती आमची चुकली. ती गाडी चुकल्यामुळे आम्हाला ही टेम्पो ट्रॅव्हल करावं लागली. तर टेम्पो ट्रॅव्हल आम्हाला चांगली मिळालेली आहे. 40,000मध्ये आम्ही फायनल केलेली आहे टेम्पो ट्रॅव्हल. आम्ही टोटल 10 ते 12 लोक आहोत. बघा कसं रोडाचं काम चालू आहे, काही ठिकाणी डागडुजी चालू आहे. आणि आता ही गाडी जी आमची 4-5 दिवस पूर्ण ताब्यात राहणार आहे. तर 4,000 रुपये पर हेड आम्हाला आलेलं आहे. गाडी पूर्ण फिरवणार आहे आपल्याला मनाली, रोहतांग, त्यानंतर शिमला आणि रस्त्यात जे येणारे साईट सीन आहे ही गाडी आपल्याला दाखवणार आहे. गाडीचे ड्रायव्हर पण खूप चांगले आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे आपल्याला की मी रस्त्यात येणारे जेवढे साईट सीन आहे ते तुम्हाला याद दाखवणार आहे. इकडे बघा मित्रांनो, किती छान सरसोची शेती, जे पिवळे जे फुलं दिसते तुम्हाला, हिरवीगार शेती आहे. हे पूर्ण सरसो म्हणजे आपल्या मराठीत राईचं शेत आहे इकडे. चंदीगड, पंजाब आणि नंतर हिमाचल सुरू होतं इथून. तर मित्रांनो, तुम्हाला असे जागोजागी पुलाचे बांधकाम दिसतील तुम्हाला. हा बघा, आपण आता रोडाच्या खालून चालतो आहे. हा बघा, हा ब्रिजचं काम चालू आहे इथं. पूल इथं छोटे नाले यांचा भाग आहे बऱ्याच ठिकाणी. तर त्या ठिकाणी पुलाचे काम चालू आहे. आणि तुम्हाला ही पूर्ण आजूबाजूला गव्हाची शेती दिसणार आहे. तुम्हाला संपूर्ण इकडे गहू दिसणार आहे, गहू आणि सरसो, राईची शेती दिसणार आहे तुम्हाला. बघा, रोडाच्या आजूबाजूला पूर्ण हिरवगार शेत दिसते तुम्हाला. हा गहू लावलेला आहे बघा. इकडे पण तुम्ही बघू शकता गहू, आणि जे पिवळे दिसतंय तुम्हाला ते राईचे शेत आहे. आणि ठिकठिकाणी असे पुलाचे काम चालू आहे. हा बघा, हा परत आला दुसरा पूल. हा बघा किती मोठा पूल बनवत आहे. हे बघा, हा नदीचा एरिया असेल वाटतं, मला वाटतं. हे बघा किती मोठं काम चालू आहे पुलाचे. तर इकडे रोडाचे आणि जागोजागी पुलाचे काम चालू आहे. पुढच्या वेळेला जेव्हा तुम्ही याल तेव्हा तुम्हाला नक्कीच सगळे अपडेट दिसेल. हे बघा, परत दुसरा पूल आला आहे. हे बघा, हा पूल, या पण पुलाचे पण इथं काम चालू आहे. म्हणजे आता हा तिसरा पूल आपल्याला लागला असेल. तर जागोजागी पुलाचे काम चालू आहे.
चहासाठी गाडी थांबली, चहा प्यायसाठी. मागच्याने तर पहिले लावावे. आणि हा धाबा आहे आपला, हायवे धाबा, त्याच्यासाठी थांबले आता. कालका स्टेशनवरून आपण गाडी केलेली आहे शिमला मनाली जायला, मनाली शिमला वगैरे. आता आपण डोंगरांच्या जवळ म्हणजे सुरुवात झालेली आहे आता. रोड पण आपल्याला चांगला लागलेला आहे इथून, आणि घाटाघाटांची आता सुरुवात झालेली आहे. इथं वरती छानसं गुरुद्वारा मंदिर आहे बघा, किती छान रोड लागलेले. आणि पूर्ण आता वळणाचा रस्ता आपल्याला लागणार आहे. पूर्ण घाट जो आहे आपल्याला, तो घाट इथं लागणार आहे आपल्याला. आता ठिकठिकाणी घाट आपण क्रॉस करणार आहे. आपण याच्यात पार पडलेला होता. हो. आता स्वार घाटला पोहोचले आपण. आता स्वार घाट गेट नाही. टर्न तसा आहे तो. आता इकडे चाललोय आपण मनालीला. रस्ता वरती पाहतोय आपला स्वार घाटवर. तिकडच्या बाजून रस्ता देईल तुम्हाला. खालून आले आपण आता, तर वरती चाललोय आता. बिलासपूर मध्ये आलेले आपण आता. जिल्ह्याचं गाव आहे बिलासपूर. अरे भो, टू व्हीलर वाला वाजले हरकत नाही. मेन बस स्टँड. इकडे नको ते लागे लग्न रे बोट चालतंय का नाही. पण आणि पण टाकवणार नाही आपल्या बद्दल लग्न तिथं सांगितलं नाही. वरपट्टीचं दुकान टाकलं तर चालेल. पहिले पट्टा हा सवय लावली पडी असं नॉर्मल तर आपल्या जळगावला पुढे गेल्यावर नॉर्मल लोक ठेवत बी नाही. खाऊन गेले. अरे तिथे टाकलंच नाही काय नॉर्मल तर नॉर्मलच आहे असं डायरेक्ट. वातावरण एकदम आपल्याकडे डायरेक्ट ते गाणीतले तो म्हणजे फालती गाणी तो तुला सेफ्टी वाटते. हाती लावलं अरे इकडे असू दे ना रे. पेराव आहे ना त्यांचा तो.
पानी कहाँ का है? नदी का है क्या? ये ब्यास नदी का है, मनाली से शुरू है। पावर प्रोजेक्ट सुंदर नगरचं लेक आहे हा, चलाओ जो आता बघताय तुम्ही. ऐसे नाम नहीं रखा इसका. वो आहे सुंदर गंदगी ज्यादा हो जाती है ना भैया, फिर वो सही चीज़ बात है. खत्म हो जाती है। सही बात है, सही बात है. अरे दल झील में कितना गंदगी करके रखे थे, अभी थोड़ी साफ हो रही. ये तो बहुत सुंदर थी, पहले इसके चारों तरफ आदमी उस साइड तक बैठ. नहीं नहीं, ये डैम है ना, रोका हुआ है ना, डॅम आहे. पानी दे. तो रिवर का पानी है. खालून नदी वाहते याच्या वरतून बनवलेला ब्रिज आहे गाड्यांचा आणि कॅनॉलचा. मंडीमध्ये पोहोचलेले आपण आता. मंडी चहा गल्लीत थांबले, तिथं ग्रुप फोटो घेणं चालू आहे. ही आपली मंडळी आहे. शुभम ग्रुप फोटो घेतोय. धनराज ये तू पण येते त्याला सांग. एक मिनिट. कोणाचा फोन आला? बोगदा लागलेला आहे आपल्याला. बोगद्याचे अजून काम पूर्ण करायचे बाकी आहे. तुम्हाला दिसतोय बोगदा कसा आहे तो. त्याला मधून जे आपण प्लास्टर वगैरे केलेलं नाही आहे. वाहतूक चालू झालेली आहे बोगद्यामधून. छान बोगदा लागलेला आहे. आता आम्हाला कंटिन्युअसली प्रवास करून आम्ही आता दमलो आहे आणि इथे आता आम्ही जस्ट डिनर प्लॅनिंग केलेलं आहे. आम्ही आता टकोलीला आहे. म्हणजे आम्ही म्हणजे आता ऑलमोस्ट कुठे आलो आपण? हिमाचल प्रदेश आम्ही इंटर आहे आम्ही. ओके. आणि आता पुढचं आहे ते कधी कुल्लू ना, बस नेरेच कुल्लू आहे आम्ही. तुम्ही काय बोलू शकता? आम्हाला सध्या भूक लागली फार, आता जेवण करू आणि जस्ट टायर्ड आहे आमचे सर. आणि आमचे ओवन भाऊ काय म्हणता, भूक लागली आहे, पेटपूजा पाहिजे. जेवण करायचं आणि झोपायचं. बाकी काय. तर मित्रांनो, आपण इथं टनल आहे टकोलीच्या इथं. त्या टनलच्या एक 5 मिनटाच्या अंतरावर एक ढाबा आहे. तिथं आता जेवायला बसतो आहे आणि थाळी मागवलेली आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक छान कमेंट करा. तर घंटी वाजवा. चला भेटू मग नंतर. प्रेस द बेल आयकॉन. घंटी वाजवा. तेव्हा भात घेतला आहे, डाळ, भाजी, इकडे मिरची, कांदा आहे. असं जेवण आलेलं आहे. आणि आता आम्ही ही पोळी, आता आम्ही जेवण करतो आहे. चला तर मग या तुम्ही पण जेवायला. ही रूम केली आहे. वा, बेड आहे. अमोल, ऋषी, हो होय. इकडे एक कप आरसा आहे. हे बाथरूम आहे. इकडे वरती शॉवर, गिझर. मस्तपैकी एकदम साफसुथरं आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. इकडे सामान. इकडे बाहेर गॅलरी आणि आता रात्री अंधार आहे. सकाळी दाखवतो तुम्हाला गॅलरी. जेवण झालं आहे हॉटेलमधून. आता आले बाहेर आणि आता आम्ही आले टोल नाक्याजवळ. इथं टोल नाका आहे जिथं आम्ही हॉटेल बुक केलेली आहे. तिथं
चालले शेकोटी बनवलेली आपल्या पोरांना. बोन फायर तुमच्या भाषेत, आमच्या भाषेत शेकोटी म्हणतात त्याला. बोन फायर म्हणतात ना तुम्ही इंग्लिशमध्ये. ते पा तिकडे घर किती उंचावर घर भूषण काहीतरी सांगतो तुम्हाला. ते पा वरती घर किती उंचावर आहे. ते पाहुणे जे चमकतात चांदण्यासारखे ते वरती घर आहे. डोंगर पा किती मोठा डोंगर आहे. हं. त्या डोंगरामध्ये लाईट आहे म्हणजे ते घर आहे. हां हां. मस्त रस्ता आहे इकडे आणि वातावरण एकदम मस्त आहे. हे बाई हे टोल नाका आहे जो समोर दिसतोय तो. हा दिसतोय का? हा टोल नाका आहे समोर. आणि ते दिसतं का ते आपले पोरं आहे जळगावचे. आवली पोर आपले खानदेशचे. हे आपलं काकू. हे बाई डॉगी आपल्यासोबतच आहे, आपल्या हॉटेलचे डॉगी. कुलूप मारलं मारलं रे, मारलं मारलं म्हणजे मारलं. हा मग रूम मध्ये ना. नाही रे आपली कुलूप काही नाही ठेवले नाही ना. आपल्या रूमला कुलूप लावलं ना. हो लावलं ना बाबा. हे बाई इथं शेकोटी केलेली आहे. बाबा अरे तिथे जर केले सगळ्या आपल्याला खुर्च्या भेटल्या असत्या. तिथे खुर्च्या भेटल्या